चिंगे, अभ्यास कसा चाललाय तुझा? चाललाय बाबा, तसा चांगला चाललाय. एक गोष्ट सांगू चिंगे, शाळेत ना जरा जपून राहत जा. टपोरी पोरं आजकाल शाळेत जास्त राहतात. ओके बाबा. उचल ना. याला पण आताच फोन करायला दिसला काय? हॅलो. हॅलो चिंके. हॅलो. हा बोल शालू. कोण शालू? मी तुझे होणारे पोराचा बाबाच बोलतो. बोल ना, काय झालं? कोणाचा फोन आहे चिंगे? बाबा ती शालिनी आहे ना, तिने फोन केलाय. तिला नोट्स पाहिजेत ना म्हणून. हॅलो. बोल, बाबा जवळ आहेत माझे. काय बोलायचं लवकर बोल. चल. ऐक ना चिंगे, मी इकडे ते आपलं ती जुनी जागा आहे ना कंटेनरची मागा, तिथं बसेल आहे. ये ना लवकर, इम्पॉर्टंट काहीतरी तुला सांगायचं आहे, महत्वाचा. काय रे? थांब, हो तिथंच थांब, आली 5 मिनिटात. बाबा ती शालिनी आहे ना, ती सांगते लवकर होमवर्क करायचं आहे तर नोट्स घेऊन ये. बर, जा नोट्स देऊन ये तिला. माझ्या पोरीची लक्षणं काय मला बरोबर दिसत नाही. कोणती शालिनी आहे, शोध लावावा लागल. जा पोरी जा. शालिनी नाही तुझी शोधून काढली ना तर मी पण शाळेतला मुख्याध्यापक नाही. कधीही भेटली ना तरी अशीच सांगते, लगीन झाला काय मग देईन, लगीन झाला काय मग देईन. पण आज जर आली ना तर लगेच चास मारत. काय इम्पॉर्टंट आहे, पटकन सांग, मला जायचं आहे. जरा जवळ ये ना, कानात सांगायचं आहे. हा सांगा आता. अजून जरा जवळ ये ना, कानात सांगतो ना काय. सांग आता पटकन. असा तर इकडं आहे काय तुझी शालू? थांब आता. चिंगे, अब तू गया बेटा. काय चालला इकडं? बैगन. बाबा बाबा बाबा, हो माझ्या वर्गातला मित्र आहे. तू बाजूला राही. परत माझ्या पोरीचे माग लागशील काय? अबे साले, वर्गात साधी तुला एबीसीडी येत नाही आणि लागलाय मोठा मुख्याध्यापकच्या पोरीचे माग. साले तू. आहो मामा, पण मी चिंगीवर जाम प्रेम करतो ना यार. अबे साले बैगन. समजून घे ना यार बिडू. यार काय तू सर. अरे तुझी भाषा बघ, काय कुठं बोलतो, काय कसा बोलतो. गावढळ. मुख्याध्यापकच्या पोरीच्या माग लागतो काय? बाबा एवढा नको ना मारू, मेला बिला तर. पोरगी सांगते म्हणून तुला सोडलाय. पुढच्या वेळेस जर भेटला ना तिला तर डायरेक्ट तुझ्या तंगड्या तोडून टाकीन. चल चिंगे. चिंगे चिंगे. जाऊ दे, रडणार नाही. मास्तर, मला कुठलाय तू, जोडलाय मला तू. पण नाही तुझ्या पोरीला 9 महिने 2 पोरांची आई केली ना तर मी पण नावाचा दगडून आहे.